चला तर मग काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आद्याच्या स्कूलमध्ये पराठा वीक स्टार्ट झालेला आहे आणि पहिली रेसिपी होती बटाटा आणि गाजरचा पराठा। तर त्याच्यासाठी बटाटे स्वच्छ पाण्याने असे 2 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि याच्या मी आता 2 शिट्ट्या इथे करून घेणारे आहेत। तर 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला बटाटे शिजत आहेत तोपर्यंत मुरवायला ठेवायचं आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि तेल लावून त्याला साईडला ठेवून दिलेलं आहे। त्या पराठासाठी मी इथे 2 बटाटे आणि एक मोठा साईजचं गाजर सोलून किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी चटणी तयार करण्यासाठी पराठ्यामध्ये जी आपण हिरवं जे वाटण टाकणार होतो त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराच्या मिरच्या कमी तिखटवाल्या, जेवढं तिखट तुमची मुलं खातात तेवढं घेऊ शकता, आलं 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता बारीक करून त्याची फोडणी द्यायची आहे। सोबतच धना पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला मिक्स केलेला आहे। त्याच्यामध्ये हे शिजवलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे आहेत आणि किसलेलं गाजरसुद्धा छान धुवून असं त्याच्यात टाकायचं आहे। सोबतच मी ते एक चीज क्यूब टाकलेला आहे ज्याच्यामुळे पराठा खूपच टेम्पटिंग आणि टेस्टी लागतो। सो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। असे पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात गेलं तर अजून काय पाहिजे आपल्याला। सो इथे छान असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असा पराठा आपण बनवत आहोत। तर इथे छान असं पीठसुद्धा मुरलेलं आहे, त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि इथे मी त्रिकोणी साईजचे पराठे करणार आहे। तुम्हाला गोल हवे असतील तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता। तर त्याच्यासाठी इथे मी एक लाटी अशी लाटून घेतलेली आहे। त्याला तुम्ही अर्ध किंवा पूर्ण असं सारण लावू शकता आणि फोल्ड करून त्रिकोणी शेप द्यायचा आहे आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। थोडंसं फर्स्ट टाईम ज्यावेळी आपण हे करतो तेव्हा पीठ थोडं जास्त लावायचं आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे आणि मग बारीक गॅसवरती आपल्याला हे तूप बटर किंवा तेल लावून भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी तुपात भाजलेले आहे, तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता, शक्यतो तुपातच भाजा, खूप छान होतात। आणि त्याच्यानंतर इथे मी आद्याचा टिफिन पॅक केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर